एकनाथ शिंदे इफेक्टमुळे नाशिकचे पालकमंत्री कोकाटे होण्याची शक्यता। प्रजासत्ताक दिनाला जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव लांबणीवर पडल्याने पालकमंत्री नियुक्ती वादात। राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्ती 2 दिवसापूर्वी झाल्या। या नियुक्त्यांना 24 तासही उलटत नाहीत तो 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे या विषयावरून राजकारण तापलं आहे। नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। या स्थगितीमागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इफेक्ट आहे। त्यामुळे महायुतीत घटक पक्षामधील राजकीय सत्ता स्पर्धा टोकदार होण्याची चिन्हे आहेत। पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांचे नाव नव्हते। त्यावरून शिवसेना शिंदे गटात नाराजीचं चित्र होतं। मंत्री गोगावले समर्थकांनी तर या संदर्भात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। त्यामुळे या नियुक्त्या वादात सापडल्या होत्या। संजय राऊतांना भाजप काहीतरी लपवत असल्याची शंका आहे। राज्यात काही जिल्ह्यांची नव्याने निर्मिती होणार आहे। त्याची घोषणा प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारीला अपेक्षित आहे। यामध्ये मालेगाव जिल्हा होण्याची शक्यता होती। त्यामुळे दादा भुसे यांची मालेगावचे पालकमंत्री म्हणून घोषणा होईल अशी शक्यता होती। मात्र जिल्हा निर्मितीची घोषणा लांबणीवर पडली आहे। त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांना त्याचा फटका बसला। नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 आमदार आहेत। रायगड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत। संख्याबळानुसार शिवसेना शिंदे पक्षाला रायगड तर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला पालकमंत्री पद मिळणं अपेक्षित होतं। मात्र भारतीय जनता पक्षाच्या आगामी वाटचालीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांची नियुक्ती केली होती। मुख्यमंत्री परदेशात असतानाही उपमुख्यमंत्री शिंदे आक्रमक झाल्याने आता युक्त्या वादात सापडल्या आहेत। आता येथे नव्याने नियुक्ती होते की राजकीय तोडगा काढला जातो याची उत्सुकता आहे। नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक आहे। त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्री पद माणिकराव कोकाटे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना द्यावा असा एक मतप्रवाह आहे। नाशिकचे पालकमंत्री पद माणिकराव कोकाटे यांना देऊन त्यावर तोडगा काढल्या जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात स्थानिक आमदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आता मुख्यमंत्री फडणवीस परदेशातून परतल्यावर यावर काय तोडगा काढला जातो याची उत्सुकता आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।